जेव्हा पण तुम्हाला टेस्टी नवीन खाण्याची इच्छा होईल, तेव्हा कमी तेलामध्ये बनणारे केसरिया किंवा छोट्या शेपमध्ये बनवलेले आहे म्हणून टाकोच बनवू शकता. हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर चला तर सुरू करूया. टोर्टिया स्टफिंगसाठी लागणार आहे लाल, हिरवी, पिवळी शिमला मिरची, गाजर, हिरवी मिरची आणि लसूण. तसेच लागणार आहे चीज, पनीर, मटर, कोबी, बॉईल केलेले कॉर्न आणि बटाटा. टेस्ट एन्हान्स करण्यासाठी चिली फ्लेक्स, मीठ, ओरिगॅनो, मिरेपूड. मशरूमला स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे. अशी सगळी तयारी करून ठेवली की पदार्थ कसा पटकन बनतो, इझी जातो. 2 ते 3 टीस्पून तेलामध्ये लसूण परतून घेते. तुम्ही यात कांदा पण घालू शकता. मी मशरूम घालून 2 मिनटं मशरूमला परतून घेते. आता कोबी, गाजर, शिमला मिरची 1 ते 2 मिनटं परतून घेते. तुम्ही ह्याच भाज्या टाकल्या पाहिजे असं काही नाही. तुमच्या घरी ज्या भाज्या अवेलेबल असतील, तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्या तुम्ही टाकू शकता. तुम्ही यात बीन्स पण घालू शकता. 1 कप कॉर्न टाकते आहे. कॉर्नने टेस्ट छान येते म्हणून मी जास्तच घातला आहे. मटर, हिरवी मिरची घालते आहे. पिवळी, लाल, हिरवी शिमला मिरची घालते आहे. चिली फ्लेक्स, मीठ, ओरिगॅनो, मिरेपूड सगळं घालून छान मिक्स करून घेते. तुम्ही हे स्टफिंग एकदम सिंपल चीज, बटाटा, कॉर्न घालून बनवू शकता. हे स्टफिंग जरा सुटसुटीत दिसत आहे. त्यात बाइंडिंगसाठी बॉईल केलेला बटाटा व पनीर घालत आहे. तसे तर यात खूप सारे चीज घालून बनवले जाते, पण सगळ्यांकडे इतके चीज राहतेच असे नाही. तयार आहे आपले कलरफुल स्टफिंग. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात कोथिंबीर घालू शकता. टोर्टिया बनवण्यासाठी आपण घेतो आहे 1 कप गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल. पोळी करण्यासाठी आपण जसे गव्हाचे पीठ भिजवतो तसेच गव्हाचे पीठ भिजवायचे आहे. मी फक्त गव्हाचे पीठ वापरून टोर्टिया बनवत आहे. आपली जी रेग्युलर पोळी असते तिचा वापर पण टोर्टिया म्हणून आपण करू शकतो. मळलेल्या गव्हाच्या पिठाला अर्धा तास रेस्ट देऊन टोर्टिया बनवणार आहे. अर्धा तास झालेला आहे. थोडे तेल घेऊन एकसारखे मळून घेऊ. पिठाचा मोठा गोळा घेऊन पोळी लाटणार आहे. तुम्हाला जेवढी जमेल तेवढी पातळ पोळी लाटायची आहे. इथे मोठी पोळी लाटून त्यापासून छोटे छोटे टोर्टिया बनवणार आहे. तुम्ही एकसारख्या मीडियम आकाराच्या टोर्टिया लाटून घेऊ शकता. बाऊल किंवा एखादे झाकण घेऊन एकसारख्या आकारात टोर्टिया बनवून घेऊ. छोटे टोर्टिया सर्व करायला व दिसायला पण छान वाटतात. मुलांना डब्यात द्यायला पण इझी जाते. या छोट्या छोट्या पोळ्यांच्या दोन्ही साईड आपल्याला शेकून घ्यायच्या आहे. असे सगळे टोर्टिया बनवून ठेवायचे. एका बाउलमध्ये 3 चमचे मेयोनीज आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे. मिक्स करून घेऊ. हा सॉस टोर्टियावर स्प्रेड करून घेऊ. त्यावर स्टफिंग भरून थोडे चीज टाकू. असे सगळे टोर्टिया तयार करून ठेवू.
जेव्हा भूक लागेल तेव्हा तव्यावर ठेवून दोन्ही साईडनी आलटून पलटून तेल तूप किंवा तुम्हाला आवडत असेल तर बटर लावून गोल्डन कलर येईस्तोवर शेकून घ्यायचे. किती छान दिसतात आहे कलरफुल मिनी केसडिया. तुम्हाला आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे केसडिया पालक चीज कॉर्न आणि बटाटा घालून पण करू शकता आणि टेस्टी पण लागतात. हे मिनी केसडिया किंवा टाकोज बाहेरून क्रिस्पी आणि आतून चीजी बनते, त्यामुळे घरातील सगळ्यांनाच खूप आवडते. हा तर झाला आपल्यासाठी खाऊ. थोडासा खाऊ झाडांसाठी पण बनवूया. फुलांचा राजा गुलाब आणि या राजाला राजासारखेच खायला द्यायचे असते. इतकेच नाही, हा हेवी फीडर पण आहे, त्यामुळे गुलाबाला वेगवेगळा खाऊ द्यावा लागतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुंडीत वाळलेली पानं कसली आणि कशासाठी ठेवली आहे. आपण सणाच्या वेळी दाराला आंब्याच्या पानाचे तोरण लावतो. त्या तोरणाची पाने मल्चिंग म्हणून मी यूज करते. कुंड्यांमध्ये सतत वाळलेला पालापाचोळा टाकत राहते. त्याचीच ही माती आहे. या मातीतले माझे झाड कसे छान आहे ना. जसे आपल्याला वेगवेगळे न्यूट्रिशन लागते तसेच झाडांना पण लागते. ही आहे संत्र्याची वाळलेली सालं. जेव्हा आपण संत्र मोसंबी आणतो तर त्याची सालं मी अशी वाळून ठेवते. याला बारीक करून घेते. हा माझा हमामदस्ता स्पेशल झाडांसाठी आहे. हे संत्र्याचे साल अशा हाताने तोडून टाकले तरी चालते, पण माझ्या कुंड्या त्यात असणारी झाडे छोटी आहे. वाळलेल्या संत्र्याच्या सालीचे मोठे तुकडे टाकले तर कुजून ते मातीत मिक्स व्हायला वेळ लागते, म्हणून थोडे बारीक करून घेते. तुम्ही हे मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता. असेच तुम्ही केळाचे लिंबाचे सालं वाळून झाडांना टाकू शकता. गुलाबाच्या मातीची pH लेवल 7.5 असावी लागते. सतत फुले येण्यासाठी ही pH लेवल मेंटेन ठेवायला संत्र्याची साल मदत करते. कुंडीतली काठाची माती बाजूला करून संत्र्याच्या सालीची पावडर काठाकाठाने टाकून घेऊ. पुन्हा त्याच मातीने झाकून घेऊ. कसा वाटला खाऊ? माझ्या झाडांना तर आवडला, तुमच्या झाडांना पण आवडेल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.